संडेची ती सकाळ मुळातच खास असते ना, आणि माझी आजची सकाळ तर एकदमच मस्त झाली. सकाळी उठलं सगळ्यात आधी छान मस्त चहा बनवला आणि तो चहा घेऊन माझी सकाळ अगदी परफेक्ट झाली. नंतर मनात होतंच की खूप दिवस झाले इव्हनसाठी ड्रायफ्रूट लाडू बनवले नाहीत, म्हणून आज शेवटी लाडू बनवायचं ठरवलं. आणि माझ्या सकाळच्या छोट्याशा कामात माझा मूड एकदम हॅप्पी होता. मग ड्रायफ्रूट्स तयार केले आणि चहा झाला. तेवढ्यात इव्हन पण बघायला आला की मम्मा काय करत आहे. पण इव्हन म्हणजे इव्हनच लाडू बघण्यापेक्षा त्याला आम्हाला एक रील एक्सप्लेन करायची होती. त्याने ती एक्सप्लेनही केली कशी करू शकतो. मम्मा डॅड तुम्ही अशी रील ट्राय करा ना. त्याने कुठेतरी एक रील पाहिली आणि आता मला ती करायचीच आहे. ओके, चहा झाल्यावरती इव्हनचा इकडे डान्स सुरू झाला होता. नंतर इव्हन आणि विक्रमला दोघांना मी हेअरकटला पाठवलं. तोपर्यंत मी किचन आवरलं, पराठे झाले आणि घरातली कामंही उरकून घेतली. आता मुख्य काम होतं इव्हनचे ड्रायफ्रूट लाडू बनवायचे. लाडू तर छान तयार झाले आणि इव्हनसाठी थोडे स्पेशली बनवले. कशाचे हार्ट शेप तर कुणाचे स्टार शेप. लाडू झाले आणि मग घर क्लीन करण्याची वेळ आली. रोबोट क्लीनर लावला आणि थोड्या वेळातच माझं घर छान आवरून झालं. मग आम्ही सगळे फ्रेश झालो आणि बाहेर निघालो. ॲक्च्युली आम्हाला इंडक्शन घ्यायचं होतं, म्हणून जरा बाहेर फिरणं आणि शॉपिंग असं छोटासा प्लॅन केला. पण बाहेर गेल्यावर थोडं फिरणं, थोडी शॉपिंग आणि मग परत घरी आलो. घरी आल्यावर मस्त लंच केला. राईस बनवला होता, पराठे होते, म्हणजे संडेचं जेवण अगदी सॅटिस्फाईंग होतं. नंतर थोडा वेळ मूव्ही पाहिला आणि पुन्हा एकदा शॉपिंगसाठी बाहेर निघालो. ओके, सो तिथे गेल्यावर मला काही कपडे आवडले आणि मी ते ट्राय करूनही पाहिले. संडे म्हणजे असा थोडासा आराम, थोडं शॉपिंग आणि फॅमिली टाईम असतो. आणि दिवसाच्या शेवटी घरी परतताना पाणीपुरी कशी काय मिस होणार. सो पाणीपुरी खाऊन आम्ही घरी आलो. दिवसभराच्या सगळ्या गप्पा आणि मजा केल्या आणि असा होता आमचा छोटासा मिनी संडे ब्लॉग. काही मोठं स्पेशल केलं नाही, बट जो फॅमिली टाईम होता तोच आमच्यासाठी खरंच खूप स्पेशल होता.